नमस्कार, मी रेणुका. स्पेशल दिवाळी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे जेवणाची तयारी असेल, सकाळी भरपूर फराळ करून झाला असेल आणि म्हणूनच या स्पेशल टॉक टाइम मध्ये आज आपण भेटणार आहोत. आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे सर. तुमचं खूप खूप स्वागत. आणि त्यांचाच मुलगा आणि वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, तो देखील अभिनेता आहे, आदिनाथ आता आपल्या सोबत आहे. तुमच्या दोघांचं खूप स्वागत. आणि या दोघांशी मी तर गप्पा मारणारच आहे, पण तुमच्या प्रश्नांची, तुम्हाला जर काही त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. आणि त्यासाठीचा आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266899263 02266899263. गप्पांना सुरुवात करणारच आहोत, तुम्ही देखील सहभागी होणारच आहात. पण सुरुवातीला या दोघांची दिवाळी कशी आहे, आमच्यासाठी खूप वेळ काढला त्याबद्दल खूप आभार. सगळ्यात सिनियर मोस्ट ऍक्टरकडे मी पहिल्यांदा जाणार आहे आदिनाथ, मग तुझ्याकडे. आजचा दिवस खास करून महत्त्वाचा आहे, दिवाळीचा दिवस आहे. तुमच्यासाठी दिवाळी कशी असते, तुमचं सेलिब्रेशन कसं असतं, इथून सुरुवात करूयात. दिवाळी हा माझा अगदी आवडता सण आहे आणि यू कॅन नेव्हर गेट यूज टू दिवाळी. दिवाळी इज दिवाळी. त्यामुळे दिवाळीची पहिली आंघोळ, ती पहाट, आम्ही उठणं, आमच्याकडे आज सुद्धा सगळे उठतात. आज सकाळी 5:30 वाजता दार ठोकून उठवलं आणि मग आम्हाला उठणं लावून आंघोळ करणं आणि मग प्रत्येकाच्या आंघोळीला फटाके वाजवणं. मग आदिनाथने माझ्या आंघोळीला फटाके वाजवले, मग मी त्याच्या आंघोळीला फटाके वाजवले. असं आमच्याकडे खूप मोठा प्रकार असतो. आणि आमच्याकडे एक स्पेशल आयटम बनतो, ह्याला जे तुम्ही जे करंजा म्हणतात ना, त्याला आम्ही शिंगड्या म्हणतो. वी आर पाठारे प्रभूज. आणि त्या शिंगड्या आम्ही बेक करतो, फ्राय नाही करत. अल्टिमेट इट इज. सकाळी पहिली गोष्ट म्हणजे ते खाणं. दॅट इज द प्लेजर ऑफ इट ऑल. क्या बात आहे. आदिनाथ, तुझी म्हणजे सांगितलंच बाबांनी आता, पण आजचा दिवस किंवा सण म्हणून किंवा दिवाळी म्हणून प्रत्येकाची काहीतरी आठवण असते किंवा असं असतं की धमाल असते, आनंद असो, उत्साह असो. तुझ्यासाठी दिवाळी? माझा आवडता सण दिवाळी आहे. म्हणजे सगळं, म्हणजे लहानपणापासून, लहानपणी आम्ही फटाके फोडायचो. आणि फटाके म्हणजे मी आणि माझा मित्र सकाळी उठून कमरेला पाऊच लावून परत सकाळी उठ कार्यक्रम सांगतो मी दिवाळीत. लहान असताना अजूनही तो कार्यक्रम आहे. तो आता जरा थोडा बदललाय, मॅच्युअर्ड झालाय थोडा. की सकाळी उठल्यावरती आधी पहिलं अभ्यंग स्नान, म्हणजे उठायचं, सूर्योदयाच्या आधी उठायचं आणि उठणं बिटणं लावायचं, तेलबी लावायचं. आई लावायची, आधी आई लावायची, आता उर्मिला लावते मला. आणि मग मस्त आंघोळ करायची, मग येऊन मग आरती, आजी आरती करते आम्हाला. आणि मग दिव्याला पाय लावायचा आणि मग करंजा खायच्या. आणि माझी आई आउटस्टँडिंग शिंगड्या खायच्या, आउटस्टँडिंग बनवते. म्हणजे करंजा दुधीच्या हलव्याच्या, मग सोयीच्या, अशा अप्रतिम करंजा बनवते आणि ते मला खूप आवडतात. तोंडाला माझ्या पण पाणी हो ना. दिवाळीत ऑटोमॅटिक वजन वाढतं आपलं, त्याला काही करता येत नाही, म्हणून दिवाळीत काही शूटिंग बिटिंग ठेवायचं नाही. क्या बात आहे. सुरुवात झाली, आपण तुमच्या ह्या गप्पाशा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला नवनाथ माझीर प्रश्न विचारतायत पुण्याहून. विचारा नवनाथ. रेणुकाताई, महेशजी आणि आदिनाथ, दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. खूप खूप आभार. खरं तर मी एक कविता दिवाळीची ऐकवायची मनीषा व्यक्त केली होती, परंतु ती थोडक्यात ऐकवतो. आता महेशजींना प्रश्न तर विचारणारच आहे, परंतु एक कवितेचं फक्त एक कडवं ऐकवतो मी, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं. त्या कवितेचं शीर्षक आहे, दीपावलीचा हा सण आला. दीपावलीचा हा सण आला, आनंदाची मालिका घेऊनी, 4च दिवस राहतो खरा पण मनात जातो चैतन्याचा दीप तेवणी. दीपावलीचा हा सण आला, लक्ष्मीच्या शुभ पावलांनी, 12 13 चतुर्दशी अन भाऊबीजेची ओवाळणी. अशा प्रकारची कविता मला ऐकवायची होती, परंतु वेळ कमी आहे आपल्याकडे. महेशजींना एक प्रश्न विचारायचा आहे मला, कवितेचाच धागा पकडून. प्रवीण दवणे सर जे आहेत गीतकार, त्यांनी आपल्या चित्रपटांना भरपूर गाणी लिहिली. तर त्यांच्याबद्दलची मैत्री, त्यांच्याबद्दल असणारा स्नेह आणि त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना. तर प्रवीण दवणे तर खूप विद्वान आहेतच. ते त्यावेळेला प्रोफेसर होते कॉलेजमध्ये आणि प्रथमच त्यांना मी लिरिक्स रायटर म्हणून एक संधी दिली, चित्रपट दे दणादण. आणि जे अगदी सिरियस कविता लिहायचे, त्यांनी अगदी दे दणादणची धमाल गाणी लिहिली. आणि ते खूप टॅलेंटेड आहेत. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही सिटिंगला बसायचो, मी, अनिल मोहिले आणि प्रवीण दवणे, तेव्हा आमचा एक वेगळाच एक मजेदार कार्यक्रम असायचा. म्हणजे एक स्पेशली एक चिवडा लागायचा आम्हाला, तो लक्ष्मी चिवडा. तो चिवडा खाल्ल्याशिवाय कोणाला सुचायचं नाही. आणि मग ते अनिल मोहिले काहीतरी चाल वाजवणार आणि प्रवीण दवणे त्याच्यावरती काहीतरी लिहिणार आणि मग मी ते गाऊन त्याच्यावरती डान्स करता येतो का बघणार.
बर बर बर. असं सगळं तो धमाल प्रकार असायचा आमचा. आणि प्रवीण दवणे ही आठवण खूप छान सांगतात actually. जरूर जरूर. पण तुम्ही त्याची एक झलक आम्हाला सांगितली, खूप खूप छान वाटलं. मदन घुगे पुढचा प्रश्न विचारतात औरंगाबादहून. विचारा मदन. मदन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. सुनील पाटील आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. विचारा सुनील. हा नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या सर्व शुभेच्छा. खूप खूप आभार तुम्हालाही. आणि सर्वात मला सांगायला आनंद वाटेल की IBN लोकमत हे न्यूज चॅनल असं आहे हा की महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनापर्यंत घरापर्यंत पोहोचलेलं एक यशस्वी चॅनल. तुमच्या आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला विरंगुळा फक्त मराठी सिनेमा देऊ शकतो. आणि मराठी सिनेमाला फार चांगले दिवस आलेले आहेत. आणि त्या भविष्यात याहीपेक्षा मराठी सिनेमाला चांगले दिवस यावेत म्हणून कोठारी साहेब आपले काय प्रयत्न आहेत, आपलं काय नियोजन आहे आणि आम्हाला काय मार्गदर्शन आहे. बरं बरं. आणखी नवीन प्रोजेक्ट्स विषयी पण कदाचित मला वाटतं तुम्हाला या प्रश्न. ते म्हणाले का मराठीला चांगले दिवस आलेले आहेत. मी तर म्हणतो मराठीला वाईट दिवस कधीच नव्हते. मराठीला ऑलवेज चांगले दिवस होते, कारण देवर ऑलवेज न्यू आयडियाज बिंग ट्राईड. आणि मी सुद्धा भरपूर काही असे नवीन नवीन प्रयत्न केलेलेच आहेत, सर्वांना ठाऊकच आहे. आणि आता झपाटलेला 2 गेल्या वर्षी आपला रिलीज झाला. आता झपाटलेला 3ची तयारी चालू आहे माझी. आणि एक खूप त्याच्यामध्ये खूप काही नवीन गोष्टी करायचा माझा विचार आहे. बघूया. ट्राइंग टू डू समथिंग डिफरंट. क्या बात. नेहमी तुमची ती एक खासियत आहे. आपल्याला पुढचा प्रश्न संतोष पतंगे विचारतात नेवासेहून. विचारा संतोष. हॅलो. हा तुमचा प्रश्न विचारा. हा सर महेश सरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. बोला संतोष तुमचा प्रश्न विचारा. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण आदिनाथ सगळ्यात आधी मगाचपासून बाबांकडून आपण आठवणी ऐकतोच आहोत. नवीन प्रोजेक्ट्स असतात आणि जसं तू म्हणालास की दिवाळीमध्ये भरपूर खायचं असतं, डाएट वगैरेकडे काही लक्ष द्यायचं नसतं. दिवाळी नंतर काय काय प्लॅन्स असतात, खास करून लहानपणीची दिवाळी किंवा आणखीन काही आठवणी आहेत का तुझ्याकडे? लहानपणी मला वाटतं आजचाच दिवस दिवाळीत आम्ही सकाळी उठून अभ्यंग स्नान सगळं करतो, मग आरती पूजा बिजा सगळं नाश्ता बिष्टा झाल्यावरती एक कार्यक्रम असा असतो आमच्या घरी की आम्ही आधी दादरला राहायचो तेव्हा आम्ही तो कार्यक्रम नियमित करायचो. मी तेव्हा लहान होतो. डॅड, माझी आई, बाबा, मी, आम्ही तिघे गाडीत बसून डॉक्सला जायचो. डॉक्स आपल्या मुंबई डॉक्सला. आणि तिकडे डॉक्सला ते खूप मोठं फिश मार्केट आहे. तिथे फ्रेश माल सगळा बोटीवरून ऑफलोड होतो. आणि आम्ही तिकडे जाऊन आई लॉबस्टर विकत घ्यायची आणि आम्ही घरी येऊन त्याचा असा चमचमीत बेत बनवायचो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आताची दिवाळी खास करून जसं तू म्हणालास की मगाशीच मी तुला हा खरा प्रश्न आता एक विचारला. नवीन सदस्य आमच्या घरात जोडली गेली आहे, उर्मिला. आणि ती पण आता ती तर माझ्या वर्ताण आहे म्हणजे खाण्यामध्ये. आणि तिला पण खूप आवडतं मासे बिसे हे. आणि सगळं ती आता अजून एक सदस्य या धमाल मध्ये म्हणजे झालाय. मूळची कनेक्टर असून सुद्धा ती मासे खूप खाते. ब्राह्मण असूनही. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत तुषार. प्रश्न विचारतायत फलटणहून. विचारा तुषार. तुषार तुमचा प्रश्न विचारा. तुषार यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत. हा नमस्ते मॅम. नमस्ते. लवकर प्रश्न विचाराल, आपल्याला खूप फोन येत आहेत. हा नमस्ते सर. मला असा प्रश्न विचारत होता, तर आपल्या घरी दिवाळीला कोणकोणते पदार्थ आणि कशा पद्धतीने दिवाळी साजरी करते? मला तुम्हाला पाहिल्यानंतर एक आणि लक्ष्मीकांत बेर्डेंची मला फार आठवण येते तुम्हाला पाहिल्यानंतर. क्या बात. लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण तर आल्याशिवाय राहतच नाही कधी. आणि गंमत म्हणजे काय का आजच्याच दिवशी त्याचा मला वाटतं मला वाटतं धनत्रयोदशी कालच्या दिवशी त्याचा वाढदिवस नेहमी साजरा व्हायचा. आणि तो खूप अगदी धूम धडाक्यात तो त्याचा वाढदिवस साजरा करायचा. आणि आम्ही सगळेजण त्या फंक्शनला असायचो अगदी आवर्जून. आणि इट वॉज अ रेग्युलर अफेअर. आदिनाथ पण त्यावेळेला लहान होता आणि तिकडेच बागडायचा आणि त्यांच्या त्या बिल्डिंगच्या खाली फटाके फोडायचो खूप खूप. आणि लक्षाला पण फटाके फोडायची खूप आवड होती. आणि तो फटाके खूप घेऊन यायचा आणि मग आदिनाथला द्यायचा लावायला, आदिनाथ लाव म्हणून. क्या बात. मी आणि त्याचा पुतण्या म्हणजे रवींद्र बेर्डेंचा मुलगा चिन्मय बेर्डे आणि आम्ही खूप जवळचे मित्र होतो. हो. तर आम्ही तिकडे कल्ला करायचो. क्या बात. पण लक्ष्मीकांत बेर्डे म्हटल्यावर आम्हाला एक आपण म्हणू शकतो की इतके आठवणी आहेत, इतके अभिनय, म्हणजे इतक्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय. कालच अशोक मामा येऊन गेले, आज तुम्ही येताय. तुमचा दोघांना बघितल्यानंतर आमचं लहानपण आम्हाला आठवतं. आणि तिसरं नाव येतं ते लक्ष्मीकांत बेर्डे. काही खास आठवणी त्यांच्याही, कारण आत्ताच विषय निघाला आपला.
हीच बेसिकली आठवण लक्ष्मीकांतची आणि दिवाळीची आठवण म्हणजे कनेक्टेड आठवण तीच आहे. पण लक्ष्याची आठवण म्हणजे खूपच आहेत. लक्ष्मीकांत बरोबर तो हयात असेपर्यंत त्याच्याशिवाय मी एकही कलाकृती नाही केली. म्हणजे सिनेमे असो किंवा एखादी टेलिव्हिजन शॉर्ट फिल्म असो. मी एक टेलिव्हिजन शॉर्ट फिल्म पण केली होती, याच्यामध्ये पण लक्ष्या होता. आणि लक्ष्या वॉज व्हेरी मच पार्ट ऑफ महेश कोठारे. पण सडनली तो हरवला आपल्यातून आणि एकदमच हरवल्यासारखं वाटलं. म्हणून त्याच्यानंतर जो मी चित्रपट केला खबरदार, तो पहिला चित्रपट होता ज्यात लक्ष्या नव्हता, कारण तो नव्हताच आपल्या बरोबर. आणि त्याचा मी फोटो लावलेला आहे स्टार्टला आणि त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं टाकलेलं आहे, ही दोस्ती तुटायची नाही. खरंय, तुमचे डोळेच सगळं बोलून जात आहेत. आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा. आपल्याला राहुल गालिंदे प्रश्न विचारतात पुण्याहून. विचारा राहुल. सर महेश सर, हा, मला एक प्रश्न विचारायचा. ते जय मल्हार मालिका तुम्ही बनवली ना, Yes. सगळ्यात पहिले तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा थँक्यू व्हेरी मच. आणि आदिनाथ दादाला सुद्धा थँक्यू तुम्हाला पण. माझा छोटा मुलगा आहे मल्हार नाव आहे अच्छा, अरे वा. त्याचं. आदिनाथचा फॅन आहे खूप. अरे वा, थँक्यू. तर त्याला ते ही मालिका बघून आम्ही ती मालिका कुठेही जरी गेलो तरी ती मालिका पहिली बघतो. थँक्यू. त्या मालिका संदर्भात मला आपल्या समोर बोलायचं होतं. बर. ती मालिका एकदम उत्तम पद्धतीने आपण सादर केलेली आहे. थँक्यू. काय त्याच्यात ते काय असेल ना, अजून त्याच्यात पार्ट वाढणार आहेत का? अरे भरपूर. क्या बात. तुमचं असंच प्रेम राहतं, पाच वाढत राहतील. आणि डेफिनेटली खंडोबाची गोष्ट सुद्धा इतकी मोठी आहे आणि त्याचं पुराण सुद्धा इतकं अगदी समृद्ध आहे का त्याच्यामधून खूप काही आणखीन गोष्टी, त्याचे खूप काही सबटेक्स्ट त्याच्यामध्ये खूप आहे. त्यामुळे ते दाखवण्यात, आणि माझा जो क्रिएटिव्ह हेड आहे संतोष आयाचित, त्यांनी तर खूप रिसर्च केलेला आहे आणि त्याचं सगळं एक म्हणजे माइंड आहे त्याचं. ऑफकोर्स मालिका जी आज भव्य दिसते त्याला भरपूर कारण आहेत. माझा आर्ट डिरेक्टर सतीश पांचाल यांनी तो आमचा भव्य सेट उभारला. माझे कॉस्ट्युम डिझायनर्स म्हणजे माझी मिसेस निलिमा, म्हणजे आदिनाथची आई निलिमा कोठारे, आणि तिची एक खास पार्टनर आहे नीता खांडके. त्या दोघींनी मिळून कॉस्ट्युम्स डिझाईन केले. नुसते कॉस्ट्युम्स नाहीत तर ज्वेलरी सुद्धा, ज्वेलरी फुटवेअर पासून सगळं त्यांनी डिझाईन केले आणि त्यांनी तो असा एक ब्युटिफुल लुक आलेला आहे. माझा डीओपी रुपेश तत्करी, त्यांनी सुद्धा एक सुंदर त्याची फोटोग्राफी करून एक सुंदर त्याचा असा एक व्हिज्युअल क्रिएट. खऱ्या अर्थाने जसं मी सर म्हणता की ते भव्य दिव्यच दिसतं खऱ्या अर्थानं. पण याच्याच जोडीला आणखीन एक प्रश्न अशासाठी की अनेक पौराणिक कथा जसं म्हणतो आपण, अनेक इतिहासातल्या अनेक घटना आहेत, पण हीच मालिका, हाच विषय घेऊन तुम्हाला ही मालिका करावीशी वाटली, त्याच्या मागे नेमकं काय होतं? ऍक्च्युली मला ना काहीतरी नेहमीच काहीतरी वेगळं करावं असं वाटतं. ऑलवेज मला ती एक माझं ते एक ऑब्सेशन आहे, माझं ते काय त्याला म्हणतात व्यसन आहे. काहीतरी वेगळं करायचं आहे. तर टेलिव्हिजनवरती मराठीमध्ये अशी भव्य पौराणिक वर आधारित अशी मालिका आलीच नव्हती. तेव्हा डेफिनेटली माझ्याकडे माझे स्वतःच एक स्टोरी डिपार्टमेंट आहे. त्याचा क्रिएटिव्ह हेड संतोष आयाचित आहे. त्याला मी सांगितलं, संतोष काहीतरी आपण असा एक कॉन्सेप्ट वर्कआउट करूया जो एकदम वेगळा असेल आणि इट विल बी हॅव्हिंग अ मॅथॉलॉजिकल बेस. तर त्यांनी मला सजेस्ट केलं का आपण खंडोबावरती करू शकतो. तर मला इमिजिएटली ती आयडिया खूप आवडली आणि ताबडतोब आम्ही झी चॅनलकडे गेलो आणि झीनी ती आयडिया इतकी पटकन उचलली आणि मग त्याच्यावरती आम्ही 1.5 वर्ष अक्षरशः काम केलं. बिफोर स्टार्टिंग शूटिंग 1.5 वर्ष आम्ही त्या कॉन्सेप्टवरती वर्क करत होतो. त्याचे डिझाईन्स, कॉस्ट्युम डिझाईन्स, सेट डिझाईन्स, त्याचं कास्टिंग, कारण त्याच्यामध्ये कास्टिंग सुद्धा सगळं नवीन आहे. तर त्यामुळे ऑडिशन जवळजवळ 2000 ऑडिशन घेतले आम्ही आणि त्यानंतर ही मालिका उभी राहिली. अगदी. पण आधी ना, तू अगदी लहानपणापासून हा सगळा बाबांचा प्रवास आहे, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते अगदी जवळून बघतो आहेस. पण या सगळ्या गप्पांमधून मला असं वाटतं की तू अनेकदा त्यांना सेटवर बघितलं असशील, पण तुमच्या गप्पांमधून असं जाणवतंय, ज्या पद्धतीने तुम्ही मगाचपासून एन्जॉय करताय, एक खूप छान मित्राचं नातं आहे. बाबा फॅक्टर तर असतोच, पण अगदी छान एक मित्राचं नातं असतं. ते नातं काय आहे तुझ्यासाठी? म्हणजे एक महेश कोठारे म्हणून सगळ्यांना माहिती आहेत, पण बाबा म्हणून महेश कोठारे कसे आहेत? मित्रासारखेच आहेत. म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच खेळायचो, भांडायचो, खेळायचो, मारामारी करायचो. आणि मला अजून आठवते, एक सुंदर आठवण आहे माझी अजून लहानपणीची. ती मी शाळेत असताना दर सॅटर्डे संडेला मी आणि डॅड आम्ही टेनिस खेळायला जायचो NSCI ला. आणि दॅट वॉज सम फॉन्ड मेमरीज आहेत तशी माझ्या. टेनिस खेळायला जायचो. माझी खूप इच्छा होती की टेनिस प्लेअर बनावं. क्या बात आहे. गप्पा अशाच सुरू ठेवायच्यात. आणखी देखील तुमच्याकडचा आठवणींचा साठा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आणि तुमच्या देखील फोनची आम्ही वाट बघतोच. एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी तुमचे जे फोन आहेत ते कोणत्या नंबरवर तुम्ही फोन करा तर 022 6689926302266899263.
डॉक्टर मेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर आपल्याला पालघरहून आशिष म्हात्रे प्रश्न विचारतात. विचारा आशिष. नमस्कार. 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 मी आशिष मात्र बोलतोय पालघरवरनं. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. जे तुम्ही धडाकेबाज पिक्चर बनवला होता, अप्रत्यक्ष पिक्चर होता तो. आणि तो पहिलाच सिनेमा खूप मराठी पिक्चर होता. येस. तर त्यातला कवटा महाकाल होता, तुम्ही त्याला डिस्प्ले केला नाही, तो कलाकाराला ऍक्टर सोबतच नाही. कवट्या महाकाळची एक गंमत वेगळीच आहे. कवट्या महाकाळ ही कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात जेव्हा होती तेव्हा मला सगळ्यांनी विरोध केला होता का असं कसं चालेल का थ्रूआउट त्याचा चेहरा दिसणारच नाही. म्हटलं हीच कॉन्सेप्ट आहे माझी, का तो माणूस थ्रूआउट मासमध्ये राहील, अगदी शेवटपर्यंत त्याचा चेहरा मला दाखवायचा नाहीये. मे बी त्याचा सिक्वेल करीन मी, मे बी. आणि तुला खोटं वाटेल, ऍक्च्युली त्या कॅरेक्टरला 5-6 ऍक्टर्सनी काम केलं त्याच्यामध्ये. नॉट वन ऍक्टर. पण याला जोडून आणखीन एक तात्या विंचू आणि ओम फट स्वाहा हे जे संवाद लहानपणापासून अगदी म्हणजे त्याची भीती वाटायची, पण आता गंमत वाटते. आणि तुमचे सगळे सिनेमे जसं आता आपण गप्पांमध्ये म्हणत होतो की असं वाटतं की धमाल आहे तो पिक्चर, की कधीही आपण बघू शकतो. म्हणूनच हा ओम फट स्वाहा हे वाक्य असेल किंवा तात्या विंचू यांचा जन्म कसा झाला? मी जेव्हा स्क्रिप्ट लिहित होतो तेव्हा ऍक्च्युली हा कॉन्सेप्ट माझ्या डोक्यातून आला एकदम. मला असं वाटलं का काहीतरी नाव विलनचं काहीतरी टेरिफिक नाव पाहिजे, कारण त्याच्या आधी सुद्धा माझी विलनची नावं चांगली होती. म्हणजे अगदी पहिला देदणाचा म्हणजे झगड्या रामोशी होता, त्यानंतर थरथराटमध्ये टकलू हैवान होता. तर मला विचार करत होतो का आता विलनचं काहीतरी चांगलं नाव आलं पाहिजे. तर माझ्या डोक्यात असं आलं काहीतरी रेड स्कॉर्पियन अशी नावं मला म्हणजे समथिंग लाईक दॅट. तर स्कॉर्पियन दॅट स्ट्रक मी. स्कॉर्पियन स्कॉर्पियनला काय म्हणतात तर ते मग विंचू. मग नुसतं विंचू कसं चालेल. पण आमच्याकडे एक मेकअप पण होता, तो मेकअप पण असं फार इरिटेट करायचा, म्हणजे सारखा मेकअप करायला यायचा. त्याचं नाव तात्या होतं, आम्ही सगळे तात्या म्हणत होतो. तर मी त्याचं नाव टाकलं तात्या विंचू. इट साऊंड बिकेम तात्या विंचू. आणि हे ओम फट स्वाहा. आणि गंमत म्हणजे तात्या विंचू जेव्हा मी नाव ठेवलं आणि चित्रपटचा सुपरहिट झाला असतो आणि चित्रपट चालू असताना मला एक फोन आला का मी कोणतरी अमुक अमुक बोलतोय, आमचं आडनाव विंचू आहे आणि तुम्ही आमच्या आजोबांना आम्ही तात्या म्हणतो, तर तुम्ही त्यांची टिंगल करताय. कमाल झाली. म्हटलं मला खोटं म्हणजे आय कांट बिलीव्ह का विंचू हे आडनाव असू शकते. तेव्हा मला कळलं. आणि ओम फट स्वाहा. ओम फट स्वाहा ह्याचं क्रेडिट आय मस्ट गिव्ह टू अशोक पाटोळे. अच्छा. आणि अशोक पाटोळे माझ्यावर ते रिलीज होते आणि त्यांनी सगळे संवाद त्यांनीच लिहिलेले आहेत आणि इज माय को रायटर विथ मी फॉर द स्क्रीन प्ले ऑल्सो. तर अशोक पाटोळेंनी त्यावेळेला त्यांना मी सांगितलं का असं काहीतरी मंत्र पाहिजे अशोक आपल्याला, ज्याच्यामध्ये मृत्युंजय आणि मृत्युंजय आणि परकाया प्रवेश सारखा काहीतरी फील आला पाहिजे. पण तो टोटली फिक्टिशियस पाहिजे, कारण याच्यात कुठेही आपल्याला कुठे याच्यात जायचं नाही कॉन्ट्रोवर्सीमध्ये. मग त्यांनी तो कॉइन केला सगळा तो मंत्र, आणि तो मंत्र इतका फॅन्टॅस्टिक आहे. एम भगबुगे भगनी भागोदरी भगमासे. तो मंत्र माझा इतका पाठ झाला का मला तो म्हणजे मला आता सुद्धा तो मंत्र अक्षरशः पाठ आहे. एम भगबुगे भगनी भागोदरी भगमासे आणि ओम फट स्वाहा. चुकून झपाटल्यानंतर चुकून पूजेला बसलं भगबुगे. क्या बात आहे. म्हणजे गायत्री मंत्र म्हणायच्या ऐवजी चुकून ओम भूर्भुवस्व आपण बोलतो, ओम भूर्भुवस्व तत्सवितुर वरेण्यम, एवढ्या मध्येच एम भगबुगे बारे काय बोलतो मी. क्या बात आहे. अशाच खूप गप्पा मारायच्यात, खास करून सेटवरच्या गमती शमती पण ऐकायच्यात. पण एक पुढचा प्रश्न आपल्याला मनोज देशमुख जालन्याहून विचारतात. विचारा मनोज. हॅलो. हा बोला. नमस्कार. शुभ दीपावली. शुभ दीपावली तुम्हाला. तर तुम्हाला आपण पुरी जालना. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. वैभव खंडांगळे वैभव प्रश्न विचारतात आपल्याला पुण्याहून. विचारा वैभव. हा नमस्कार. बोला. माझा प्रश्न आदिनाथ कोठारेसाठी आहे की आदिनाथ साहेबांनी माझा चुकला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा इतका चित्रपट गाजलेला असताना सुद्धा महेश कोठारे यांनी त्यांना काम करण्याची संधी का दिली नाही त्याच्यानंतरच्या चित्रपटांमध्ये? माझा छकुला इतका सिनेमा तो गाजला, त्यानंतर तुम्ही मला संधी का नाही दिली परत काम करायची? ऍक्च्युली ह्याचं उत्तर आदिनाथ चांगलं देऊ शकेल, कारण त्यानंतर मी जरा अभ्यासात मग्न झालो होतो आणि एक अट होती की तुला ह्या क्षेत्रात उतरायचं असेल, माझी आईची एक अट होती की तुला जर ह्या क्षेत्रात उतरायचं असेल तर आधी अभ्यास पूर्ण करून मग उतरायचं.
आणि मग मी अभ्यास पूर्ण केला, शिकलो, MBA झालो, फायनान्स करून सगळं वर्क एक्सपिरियन्स घेतला, काम केलं आणि सगळं झाल्यावरती मग या क्षेत्रात मी अवतरलो. पण महेश सर अवतरलो पिक्चर आहे त्या अवताराची गोष्ट. पण आता झपाटलेला 3 पण येतो आहे आणि म्हणूनच मला एक विचारायचं आहे आदिनाथ, कारण तू बाबांव्यतिरिक्त इतरही प्रोडक्शन हाऊसमध्ये काम केलं असशील, पण बाबांबरोबर सेटवरच्या काहीतरी धमाल गमती जमती असेल की बाबा म्हणजे एकतर घरातलं असतंच वातावरण आणि पुन्हा बाबा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात, बाबा निर्माते असतात, तेव्हा एक वेगळं फिलिंग असतं. तेव्हा वातावरण काय असतं नेमकं सेटवर? असं हसत खेळतच असतं वातावरण सेटवरती, पण धमाल मस्ती काय सेटवरती आम्ही शूटिंगला जेव्हा जातो, मी माझं सगळं बालपण सेटवरती गेलंय आणि माझ्या शाळेत असताना दर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी कोल्हापुरात असायचो, कारण आमच्या प्रत्येक सिनेमाचं शूटिंग कोल्हापुरात असायचं आणि प्रत्येक शूटिंग शालिनी स्टुडिओ किंवा जयप्रभा किंवा कोल्हापुरात कुठेतरी शूटिंग असायचंच. आणि माझं मे महिन्यातली सुट्टी सगळी कोल्हापुरात, म्हणजे कोल्हापुरात मी पहिल्यांदा बाईक चालवायला शिकलो. सतीश बिडकर आपले आर्ट डिरेक्टर, त्यांची बाईक शालिनी स्टुडिओ मध्ये मी चालवत होतो आणि एका बाबरीच्या झाडात घुसलो. तर खूप किस्से आहेत माझे आणि खूप काय काय केलंय मी, मस्ती केली आहे त्या सेटवरती. आणि मला वाटतं की सगळे एक गमतीचा किस्सा म्हणजे मला अजून आठवते. आणि हसत खेळत मी काय म्हणालो की आमची अख्खी फॅमिली सेटवर असायची. मे महिन्यात मी, डॅड, मॉम, आजी आजोबा सगळे आम्ही सेटवरती असायचो तिकडे शूटिंगला. एक पिकनिक सारखं असायचं ते शूटिंग म्हणजे. आणि एक किस्सा म्हणजे झपाटलेलाचा एक किस्सा आहे. आणि मला लहान असताना ट्रॉलीवर किंवा क्रेनवर बसायला खूप आवडायचं. आणि मला आपले कॅमेरामन सूर्यकांत लवंदे ते पण मला ये बस. तर शॉट एकदा चालू होता झपाटलेला मधलं ते गाणं आहे, पॅरोडीचं गाणं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि ह्याच्यावर पूजा पवार. तर एक मोठा शॉट लावला होता, लॉंग शॉट होता आणि 2 मिनिटाचा तो शॉट होता आणि खूप रिहर्सल झाली, खूप रिटेक्स पण झाले. आणि मी ना जाऊन ते ट्रॉलीवरती बसलो साईडला आणि शॉट सुरू आहे आणि डॅड असे असतात जेव्हा शॉट सुरू असतात ते इतके घुसतात ना शॉट मध्ये की ते पण कॅमेरा समोर जो करत असेल ना ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. आणि मग शॉट सुरू झाला आणि शॉट चालू आहे आणि मी ट्रॉलीवर बसलोय मस्त मजा आणि शॉट सुरू आहे सगळं चाललंय आणि डॅड फुल एक्साइट होता, ओके आता ओके होणार. आणि मला ना तेवढं डुलकी लागली आणि मी जरा असा झालो आणि कॅमेरा हल्ला आणि सगळ्यांना कट मिळाले. काय झालं बोला पण सर तो पडला आणि त्यानंतर माझं पॅकअप कट टू बॉम्बे. आणखीन अशाच गमती जमती आहे. याच्यात आपल्याला पुढचा प्रश्न लक्ष्मण तिवडसरकर विचारतायत. विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो. हा लक्ष्मण, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमचा प्रश्न विचारा. महेश सर. हा हॅलो सर, तुम्हाला आणि आदिनाथ दादाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण. आणि सर मी BA Part 1चा विद्यार्थी आहे आणि मला लक्ष म्हणून माझ्या कॉलेजमध्ये फेमस आहे सर मी. अरे वा. आणि सर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही खरं तर काय म्हणून लक्ष म्हणून ते फेमस आहेत. कदाचित त्यांचा फोन परत आला तर आपण त्यांच्या कदाचित आठवण असेल. आपल्याला रवींद्र कुडाळकर नाशिकहून प्रश्न विचारतात. विचारा रवींद्र. नमस्कार महेशजी, आदिनाथजी आणि रेणुकाजी, आपल्या तिघांनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला. महेशजी, मी तुम्हाला दादासाहेब फाळके स्मारक नाशिकला भेटलेलो होतो. ओके. अतिशय निगर्वी, उत्साही आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्यामध्ये ऊर्जा खूप आहे. ही आपल्यामध्ये एवढी ऊर्जा आणि दिलखुलासपणा येतो कुठून आणि निगर्वीपणा कसा बांधलेला आहे आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मकपणे, हा तुम्हाला प्रश्न. आणि आदिनाथला असं विचारायचं आहे की लहानपणी बाबांना तो दीपावली निमित्त एखाद्या गिफ्टचा आग्रह धरला आणि त्यांनी तो कसा पूर्ण केला याची आठवण सांग. गिफ्टचा आग्रह धरला असतो. धन्यवाद. तू काय तसं म्हणजे बाबांनी ते पूर्ण केलं? कोण पहिले उत्तर देणार, तुम्ही ठरवा. त्यांचा पहिला प्रश्न आहे का काय तुमच्यातल्या, तुम्ही ते म्हणतात की निगर्वी आहात त्याचबरोबर पण एवढी ऊर्जा आहे तुमच्याकडे. ती ऊर्जा मला असं वाटते प्रेक्षकांमुळेच मला मिळते. माझ्यावर जितकं प्रेम करतात लोक आणि मी तसाच पहिल्यापासून एक हायपर माणूस आहे. म्हणजे हायपर इन द सेन्स नॉट हायपर रिअली बट व्हेरी आउटवर्ड, व्हेरी एक्स्ट्रोवर्ट काइंड ऑफ अ पर्सन. तेव्हा मला ते माझे एक्सप्रेशन्स जेव्हा मी नरेट करतो स्क्रिप्ट, ते नरेशन लोकांना खूप आवडते कारण मी नरेट अक्षरशः बॅकग्राऊंड म्युझिक सगळं नरेट करतो आणि मग तो बावला येतो डांग. हे माझा ऍटिट्यूड आहे. हा ऍटिट्यूड मला लोकांनी त्याचं प्रोत्साहन दिलं, लोकांनी मला अप्रिशिएट केलं, त्यामुळे ते आणखीन माझ्यात ती एनर्जी वाढली असं मला वाटतं. आणि रिअली इट्स अ गॉड्स गिफ्ट. आमच्या अखंड फॅमिलीला ती गिफ्ट आहे असं मला वाटतं.
एनर्जी आमच्यामध्ये खूप आहे. आदिनाथची एनर्जी तर कमालीची आहे, माझ्यापेक्षा जास्तच आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांचा होता आदिनाथसाठी होता त्यांचा प्रश्न. मला मी कुठला तरी गिफ्टचा आग्रह धरला होता. तर एक गिफ्टचा आग्रह असा धरलेला मला आठवत नाही, पण एक गिफ्ट वरून मला एक किस्सा आठवलाय. आपण लंडनला गेलेलो आणि तेव्हा माझं वय काहीतरी किती होतं, मी तिसरीत नाही दुसरी 8 वर्षाचा होतो मी, किंवा 8-9 वर्षाचा होतो. आणि लंडनला मला डॅडू तिकडे एका टॉयझा रस नावाच्या दुकानात घेऊन गेले. म्हणजे त्यावेळी त्या लहान वयात टॉयझा रस मध्ये मी शिरलो आणि मला असं स्वर्गात आल्यासारखं वाटलं. कारण तो एक मॉल आहे जो आता आपल्याला इथे पण हॅमली जिमली आता सुरू झालाय, पण तेव्हा त्या काळात असं आपण काहीच बघितलं नव्हतं. आणि ते खेळणी आणि गेम्स आणि सगळे अख्खा एक मॉल, फक्त खेळणी, फक्त टॉईज, फक्त गेम्स, फक्त हे सगळं. आणि सगळं बघून मी असा कन्फ्युज झालो. आणि आम्ही तिकडे 3 तास आपण फिरत होतो आणि मला ठरवता येत होतं मला काय हवं. इरिटेट झालं. त्याला म्हटलं आता आदिनाथ तुझं नाही सिलेक्ट केलं ना, तुझं मी असाच घेऊन जाणार. त्यांनी काहीतरी पटकन घेतलं, डॅडू पटकन सिलेक्ट केलं आणि ते काहीतरी फालतू होतं. म्हटलं हे तर घेच तू, पण अजून काहीतरी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्याशी अशाच गप्पा कदाचित ब्रेक न घेता महाराष्ट्रात, पण ब्रेक घेऊन आम्ही परत भेटणार. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. पहा फक्त IBN लोक. दिवाळी स्पेशल टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला वर्षा चौगुले प्रश्न विचारत आहेत. विचारा वर्षा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा वर्षा, तुझा आवाज येतोय. हॅलो आदित्य. आदिनाथ. सॉरी तुम्हाला पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. माझा थँक्यू. माझा प्रश्न आदिनाथ सरांना आहे. तुमच्या लहानपणापासूनच इच्छा होती का ऍक्टर होण्याची? हो, लहानपणापासूनच माझी इच्छा होती. आणि लहानपणापासून कसं आहे ना, मी लहान असताना आय टू आयडलाइज माय फादर. म्हणजे माझे रोल मॉडेल म्हणजे माझे बाबा. आणि मी जेव्हा लहान होतो, म्हणजे गंमत घडली, म्हणजे ऍक्टर, मग मला डिरेक्शन मध्ये आवड. मी लहान असताना माझे बाबा हिरो असायचे आणि हिरोचे रोल्स आणि सगळं. तर मला खूप हे खूप आवडते. मला पण, मी पण हिरोच होणार, मी पण असंच करणार. आणि मग मी जसं वयात यायला लागलो ना, तेव्हा माझे बाबा डिरेक्टर झाले होते. ही हॅड स्टॉप्ड ऍक्टिंग आणि ते फिल्म डिरेक्ट करत होते. मी माझ्या वडिलांना पण असिस्ट केलं बऱ्याच सिनेमात. आणि मग मी डिरेक्शन मध्ये मला इतका इंटरेस्ट माझा निर्माण होत गेला आणि मला तसा प्रोत्साहन पण मिळत गेलं डिरेक्शन वडिलांकडूनही, सगळ्यांकडून. आणि मग अचानक एक दिवस घरी होतो आणि डॅडकडे एक स्क्रिप्ट आली आणि ती खूप सुंदर स्क्रिप्ट होती. आणि मला डॅडनी सहज विचारलं की आदिनाथ तुला आवडेल का हा रोल करायला. त्याच्या आधी आपण ऑडिशन्स करून झाले, खूप ऑडिशन्स केले त्या रोलसाठी, पण कोण सापडत नव्हतं त्या रोलसाठी. आणि मी पण ऑडिशन्स घेत होतो लोकांचे. आणि मग डॅडनी सांगितलं आदिनाथ एक काम कर ना, तू जा ऑडिशन दे. आणि मी जाऊन ऑडिशन केली त्या रोलसाठी. आणि तसा तो मग मी अभिनय क्षेत्रात परत पदार्पण केलं. वीड लावी जीवनाचा जो सिनेमा होता 2010 साली तो आला. आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रातच आता. आणि फिल्म लाईनचं पाणी असं आहे ना, एकदा पाणी फिल्म लाईनचं चाकलं तर दुसरं कुठलंच पाणी गोड लागत नाही. त्याने लहानपणीच चाकलं होतं. आणि अजूनही गमती म्हणजे ती मला अभिनय करायचा आहे ही आवड आणि ही इच्छा कुठे हरवली कशी होती ते मी सांगतो. की लहान असताना जेव्हा मी माझ्या वडिलांबरोबर कुठे जायचो आणि तेव्हा ना कोणी असं यायचं ना, वडिला नमस्ते व्हायची, काय मुला तू काय रे कधी लॉन्च करताय हिरोला, हिरो कधी लॉन्च होतोय. ते सतत असं मला सगळे बोलायचे ना की काय कधी होत, हिरो कधी होणार लॉन्च कधी होणार. मला असं इरिटेट व्हायचं ना ते, किंवा सांगितलं मला नाही व्हायचं हिरो, मी नाही होणार हिरो, मी डिरेक्शन मध्ये करणार. अच्छा बरोबर ठीक आहे. मग ते मला जरा बरं वाटलं आणि मग ते कुठेतरी हरवूनच गेलं मग ती इच्छा. आणि मग नंतर त्या दिवशी अचानक पण तो ऍक्टिंगचा एक किडा जो असतो तो कधी असा जात नाही, तो असतोच. परत एकदा गप्पांमध्ये मलाही खरं ब्रेक घ्यायला आवडत नाहीये, पण आपल्याला प्रेक्षकांसोबत पुन्हा एकदा गप्पा मारायच्या आहेत. पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लातूरहून नरेश प्रश्न विचारतायत. विचारा नरेश.
नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. आणि महेश सरांना आदिनाथ सरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सेम टू यू. मला पण. महेश सर, पहिला तर प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की ज्यावेळेस धांगरधिंगा चित्रपटामध्ये तुम्ही काम करत होतो लक्ष्मणकांत बेर्डे सरांसोबत, त्यावेळेस तुमच्या आणि त्यांच्यामध्ये काय भूमिका, म्हणजे असं काय खोटं बोलतं हे चालत, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचाराल? म्हणजे ज्या चित्रपटामध्ये तुम्ही वकिलाचा रोल करत होता ना, धांगड चित्रपटामध्ये, हो हो हो, त्यावेळेस तुमची म्हणजे दोघांची काय चर्चा चालू होती, कसं खोटं बोलत होतो एकमेकांना कोर्टामध्ये, त्याबद्दल आम्हाला 2 शब्द सांगा. बर बर बर. म्हणजे सेटवरच्या काहीतरी आठवणी. नाही, धांगडधिंगा हा चित्रपट खूप वेगळाच एक होता, ज्यामध्ये मी वकील होतो. आम्ही दोघंही वकील होतो. मी आणि लक्षा दोघंही वकील असतो. आणि लक्षाला काही कारणामुळे खऱ्याशिवाय दुसरं काय, म्हणजे त्याला खोटं बोलता येत नाही, ही सिच्युएशन आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये कोर्टामध्ये वकील नेहमी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत असतात. आणि नेमका ह्याला खरंच बोलता येते, तेव्हा खोटं त्याला बोलताच येत नाही. त्यामुळे तो जो प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्याच्यावरती हा पिक्चर बेस्ट होता. आणि लक्षा आणि आम्ही खूप एन्जॉय केला तो चित्रपट, कारण लक्षाला त्याच्यामध्ये त्याच्या अभिनयासाठी एक खूप वेगळा त्याला एक स्कोप मिळाला होता. जेव्हा तो खरं बोलण्याचा प्रयत्न करतो, खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला खोटं बोलता येत नाही, तेव्हा त्यांनी जे हावभाव केलेत ना ते विलक्षण आहेत. मी त्याला म्हटलं तर लक्ष, मला तुझ्याकडून असं काहीतरी पाहिजे का, तो खूप बोलायचा प्रयत्न करतोय पण त्याच्या तोंडातून शब्द सुटत नाहीयेत, तो खोटं बोलूच शकत नाही आता, अशी सिच्युएशन आहे. आणि तो खूप प्रयत्न करत असतो. आणि ते सासू त्याला विचारते का तुम्हाला माझ्याविषयी काय वाटते, तो म्हणतो तुम्हाला असं जे काय त्यांनी केलं ना, तर त्याला खूप काय बोलायचं असते तिच्याविषयी वाईट, पण त्याला ते रोखून धरायचं. कमालीचं त्यांनी काम केलं. लक्षाचं मनाचा ब्रिलियंट फिल्म होती ती. अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, काहीशी मिनिटं उरलेली आहेत, पण झपाटलेला 3 येतो आहे, त्याच्याविषयी बोलायचं. आणि खास करून तुम्हाला एक आणखीन, आता आपण जसं गप्पांमध्ये म्हणालो तसं, महेश सरांना एक आठवण किंवा एक मुद्दा शेअर करायचा होता की प्यारवाली लव्ह स्टोरी होते आणि त्या निमित्ताने तुम्हाला एक दिवाळी आणि पुढच्या दिवाळीला झपाटलेला 3, त्याच्या मागचं काहीतरी गिमिक. म्हणजे ह्या दिवाळीला माझी सून इथे प्यारवाली लव्ह स्टोरी घेऊन, आणि पुढच्या दिवाळीला मी येतो झपाटलेला 3 घेऊन. आणि झपाटलेला 3 हा एक विशेष माझा एक प्रयत्न आहे. एक फॅन्टॅस्टिक ग्राफिक्स टेक्नॉलॉजी मी यूज करणार आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 1 बावला नाही 2 बावल्या येतात. तर तात्या विंचू ॲज अ कंपॅनियन, आणि तात्या विंचू आणखीन धमाल तर करणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त हा चित्रपट एक अशा स्केलवरती आहे का तो मला असं वाटतं इट विल बी अ बिग इव्हेंट फॉर मराठी सिनेमा. आणि आदिनाथचा रोल तर फॅन्टॅस्टिक लिहिला गेलेला आहे. कधी आणि महेश कोठारे सुद्धा आहे त्याच्यात भरपूर. आणि ह्यावेळेला हे स्क्रिप्ट लिहिताना मला आय कुडंट अवॉइड, म्हणजे महेश जाधवची मला फार गरज होती ह्या स्क्रिप्टला पुढे नेण्याची. आणि महेश जाधव तुला माहितीच आहे का, महेश जाधव इन्स्पेक्टर महेश जाधव झपाटलेला मध्ये होता, झपाटलेला 2 मध्ये तो कमिशनर महेश जाधव झाला, आणि आता तो आणखीन प्रमोट झालाय, नाव इज DIG. हिरोला काय सांगायचं काय मूवी बद्दल? मला वाटतं की आता मराठी सिनेमाचा खूप सुंदर काळ आलाय, आणि ह्या दिवाळीला मराठी सिनेमाची खरी दिवाळी ह्या वर्षी साजरी होईल. मला वाटतं प्यारवाली लव्ह स्टोरीला नक्कीच सुंदर प्रतिसाद मिळेल. आणि आमचा सिनेमा झपाटलेला 3 पाईपलाईन मध्ये आहे, आणि माझ्या वडिलांची इच्छा आहे की पुढच्या वर्षी दिवाळीला आम्ही पण झपाटलेला 3 घेऊन येऊ. तर बघूया आता, मस्त गुड टाइम्स मराठी सिनेमा, आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही सगळे. प्रेक्षकांची साथ पाहिजे, प्रेक्षकांची साथ आम्हाला. की आतापर्यंत जेवढे फोन आले त्याच्यावरून कळतंय की तुमची भूमिका असेल, तुमच्यामध्ये डायलॉग काय झाला हे सांगा, याच्यावरून कळतंय की त्यांचा भरभरून प्रतिसाद आहेच. पण आज तुम्ही आलात आणि आम्हाला खूप वेळ दिलात, त्याबद्दल खूप आभार. आणि त्याचबरोबर तुमच्या जे पुढचे प्रोजेक्ट्स आहेत, खास करून पुढच्या दिवाळीची देखील खूप आतुरतेने वाट बघतोय, तुमचं प्रोजेक्ट येत आहे, त्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. आणि आज टॉक टाइम मध्ये आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि टॉक टाइम मध्ये नवनवीन पाहुण्यांचं आपण भेटत राहणारच आहोत, पण आज टॉक टाइम मध्ये इथेच थांबतो आहोत. पण जाण्याआधी पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. पहा फक्त IBN लोकमत.